हाय मित्रांनो, कसे काय मजेत आहे ना? मजेतच राहायचं। आणि मजेची बातमी म्हणजे युट्यूबने बोनस द्यायला सुरुवात केली। जशी सांगितले होते त्याप्रमाणेच मलाही तो बोनस मिळाला आहे। तर ही बोनस काय भानगड आहे ते कोणाकोणाला मिळणार आहे आणि मिळाला आहे ते मी आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। तर नवीन कोण असेल तर चॅनल लगेच सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे युट्यूबवरची नवीन येणारे अपडेट असे व्हिडिओ मी अधूनमधून आपल्या ह्या ब्लॉगच्या चॅनलवरती टाकत असतो। तर हे सर्व छोटे युट्यूबर्सनी या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बाकीच्या सर्वांनी सबस्क्राइब करून घ्या नवीन कोण असेल तरी त्यांनी, कारण केरळमधील आणि महाराष्ट्रामधील ब्लॉग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ, मस्तपैकी कॉमेडी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती तुम्हाला पाहता येतील। आणि सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉन हे नक्की दाबा। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वांना म्हणजे जे नवीन युट्यूबर आहेत, जास्त वरती गेले नाहीत, जे म्हणजे फेमस जास्त झालेले नाहीत, जे म्हणजे कंटाळवाणे करत होते, म्हणजे ज्याने व्हिडिओ टाकले आणि जास्त पैसे येणार, चॅनल मोनेटाईज झाला पण पैसे जास्त मिळत असे व्हिडिओ कमी टाकायला सुरुवात केली, त्यांच्यासाठी ही युट्यूबने ऑफर आणली होती बोनसची। आणि त्यांना त्या सर्वांना वायटी स्टुडिओमध्ये एक नोटिफिकेशन पाठवली होती आणि ती नोटिफिकेशन होती की तुम्ही या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात तुमचे जे पहिले व्हिडिओ आहेत त्यांच्यापेक्षा छानपैकी परफॉर्मन्स करून व्हिडिओ तुमचे पळाले तर पर्सेंटेजमध्ये 5%, 10%, 15% असे जसे पर्सेंटेजमध्ये पडतील त्याप्रमाणे तुम्हाला 25,000 पर्यंत बोनस देण्यात येईल। आणि तसा बोनस अनेक जणांना सप्टेंबर महिन्यात मिळाला आहे, मलाही मिळाला आणि मी व्हिडिओ पण पाहिले अनेकांचे, काहींना मिळालेला आहे। त्यापैकी थोड्या प्रमाणात जास्ती प्रमाणात 25,000 पर्यंत जसे म्हणजे त्यांचे व्हिडिओ पळाले त्याप्रमाणे बोनस मिळाला आहे। तर असा कोणाकोणाला बोनस मिळाला असेल तर त्यांनी कमेंट करून सांगायचे आहे। आणि अजूनही चान्स आहे, कारण ऑक्टोबर महिन्यात सुद्धा ही ऑफर चालवलंच आहे। ऑक्टोबर महिन्यात तुम्ही म्हणजे सप्टेंबर महिन्यापेक्षा आधीच्या महिन्यापेक्षा छान परफॉर्मन्स केला तर तुम्हाला ऑक्टोबर महिन्याची बोनस मिळणार आहे 25,000 पर्यंत। तर या संधीचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे नवीन युट्यूबरनी। मला तो मिळालेलाच आहे, माझा प्रयत्न चालूच आहे ह्या महिन्यातील छान छान व्हिडिओ क्रिएट करण्याचा, टाकण्याचा, शॉर्ट व्हिडिओ, मोठे व्हिडिओ। माझे म्हणजे मला मिळेल असं मला वाटलं नव्हतं। मी ती नोटिफिकेशन आली होती वाईट स्टुडिओमध्ये सबमिट करून ठेवली होती, मला वाटलं होतं कशाला मिळतं मोठं मोठं युट्यूबर त्यांना मिळेल, पण तसं काही नाही। खरंच युट्यूबरनं खरं सांगितलं होतं युट्यूबनं की तुम्हाला मिळणार म्हणून छोट्या छोट्या युट्यूबर्सना। आणि खरंच ती संधी मला मिळाली, मलाही मिळाले पैसे ते। म्हणजे मी सर्वांना सांगत असतो, आपला कुठलेही काम असतो, युट्यूबवरती असो किंवा आपल्या बिझनेसमध्ये असो किंवा कुठेही असो, स्वतःशी कॉम्पिटिशन करा। स्वतः आपण कसे मोठे व्हायला शिकाल, स्वतःपेक्षा म्हणजे आज केलंय त्याच्यापेक्षा कसं ग्रेट उद्या करू, परवा करू याचा प्रयत्न करा। दुसऱ्यांच्याकडे बघून आपण करत राहिलो तर कधी खुश राहणार नाही। आणि मी तेच करतो युट्यूबवरती सुद्धा। माझे कालचे कसे व्हिडिओ होते त्याच्यापेक्षा आज कसे छान होतील, उद्या कसे छान होतील याचाच प्रयत्न करत असतो आणि पुढे जात असतो। धंद्यात सुद्धा असंच असतंय आपलं, दुसऱ्याच्या मोठ्या लोकांशी कॉम्पिटिशन करत नाही। लहान लोकांना बघून ते कसे आपल्या म्हणजे जगतात त्यांच्याकडे बघून आणि आपण त्यांच्यापेक्षा किती खुश आहोत, त्यांच्यापेक्षा किती आनंदी आहोत हे बघून मी आपलं काम करत राहतो आणि खुश राहण्याचा प्रयत्न करतो। तसंच युट्यूबवर मी करतो, दुसऱ्यांचे म्हणजे मोठे मोठे चॅनल बरेच आहेत, लाखाने 2 लाखाने मिलियनमध्ये सबस्क्रायबर आहेत, ते त्यांच्याप्रमाणे काम करतात। पण मी माझे किती सबस्क्रायबर आहेत, आता माझं कसं 10 सबस्क्रायबर वाढतेली, माझं कसं व्ह्यूज वाढतेली, त्याचाच मी सतत प्रयत्न करत असतो। फक्त दुसरीकडे जास्त मोठे आहेत म्हणून ते मोठे आहेत आपल्याला काही जमत नाही असं करत नाही। पण माझंही तसं झालं होतं, आधी चॅनल मी चालू केला, परत काही टेन्शनमुळे चॅनल असं म्हणजे ग्रो कमी झाली, त्याच्याने बंद पडल्यागत झालं होतं चॅनल। कधीतरी व्हिडिओ टाकायचो, कधीतरी लाईव्ह बंदच केली होती मी, 1 वर्षभर तरी लाईव्ह घेतलेच नव्हते। आता लाईव्ह असते रोज संध्याकाळी 5 वाजता आपली, सर्वांनी जावा। तर अशी मी लाईव्ह बंदच केली होती आणि व्हिडिओ कधीतरी टाकायचो, शॉर्ट व्हिडिओ कधी टाकायचो। आणि पुन्हा 6 महिने, आता 6 महिने झाला आता पुन्हा मी चालू केलंय। आणि अशाच युट्यूबरसाठी म्हणजे जे युट्यूबर नाराज झाले होते आपल्या चॅनलवरती आणि व्हिडिओ टाकत नव्हते, कमी टाकत नव्हते, त्यांना व्ह्यूज कमी येत होते, अशा लोकांसाठीच युट्यूबने ही ऑफर आणली होती बोनसची। म्हणजे आपण जास्त व्हिडिओ टाकू युट्यूबवरती आणि फेमस होऊ, सक्सेस होऊ, अशा लोकांसाठीच ही ऑफर होती। तुम्हाला ही नोटिफिकेशन आली तर वाईट स्टुडिओमध्ये चेकिंग करा आणि तिथे ती ऑफर सबमिट करा आणि स्वतःच्या व्हिडिओपेक्षा कसे छान व्हिडिओ आपले होतील याचाच फक्त प्रयत्न करत राहा। दुसऱ्या मोठ्या लोकांचे व्हिडिओ पहा, बघा, शिका
आणि त्यांच्यासारखे आपल्याला कसं करता येईल हे मात्र शिकायचं. समजा म्हणजे मोठे मोठे युट्यूबर आहेत ते कसे व्हिडिओ करतात त्यांच्यापासून शिकत राहायचं, त्यांच्याकडून ज्ञान घ्यायचं आणि आपले व्हिडिओ आपण कसे चांगले टाकू, चांगले व्यवस्थित करू याचा प्रयत्न करत राहायचा, जो मी सतत करत असतो. माझे व्हिडिओ बघून माझं कालचं व्हिडिओ टाकलं त्याच्यापेक्षा आज आणखी काय चांगलं करता येईल याचाच मी सतत प्रयत्न करत असतो. तसे तुम्हीही करत राहा. बघूया आता सप्टेंबर महिन्यात आपल्याला तो बोनस मिळाला. पुढच्या महिन्याची मला काय म्हणजे नशिबात असेल तर मिळेल. व्हिडिओ टाकण्याचा आपण प्रयत्न करत राहू आणि यूट्यूबवर ते सक्सेस मिळवण्याचा प्रयत्न करत राहू. आता चॅनल म्हणजे पहिलं जसं मी मागे म्हणजे खचून गेलो होतो तसा खचून जाणार नाही अशी अपेक्षा आहे मला. हीच म्हणजे स्वतःसाठीच ईश्वरचरण प्रार्थना पण राहील आणि तुम्ही तुमच्यासाठी माझी प्रार्थना राहील. छोट्या युट्यूबर्सनी म्हणजे हळवून न जाता की मोठे मोठे आपला कुठेतरी टिकावं लागणार आहे असे न होता व्हिडिओ टाकत राहा, शॉर्ट व्हिडिओ टाकत राहा, शिकत राहा, त्यांच्याकडून शिकत राहा, त्यांचे व्हिडिओ बघून शिकत राहा, शॉर्ट व्हिडिओ टाकत राहा, व्हिडिओ टाकत राहा, रोज व्हिडिओ टाकत राहा. मस्तपैकी नवीन तुमच्यापाशी कंटेंट असेल तर छानच कंटेंटवरती व्हिडिओ टाका, तुम्ही नक्कीच सक्सेस व्हाल. बाकीजण सर्व मोठे होत आहेत, हिंदी कलाकार किती म्हणजे हिंदी युट्यूबर्स किती आहेत तर आपला महाराष्ट्र का मागे राहावा. तर सर्व मराठी बांधवांनी पुढे जाण्यासाठीच आम्ही व्हिडिओ टाकला. यूट्यूब आपली साथ देते. तर व्हिडिओ कसा काढला, व्हिडिओ मोठा होत आहे तर इथे संपत आहे. तर नवीन कोण असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके बाय. सर्वांचे मनापासून धन्यवाद.